ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादा, आज महत्त्वाची युती होणार आहे। दोघे भाऊ एकत्र येणार आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये चर्चा होती की दोघे भाऊ कधी एकत्र येतील। राज्यातील शिवसैनिकांची इच्छा होती की हे दोघे भाऊ कधी एकत्र येणार। आज 12 वाजता पत्रकार परिषद आहे आणि युतीची घोषणा होणार आहे। काय सांगाल? खरं तर एक नुसतं शिवसेना किंवा मनसेच्या दृष्टीनं नव्हेच तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही महत्त्वाची घटना ठरेल। आणि मी सांगेल, येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही घटना घडेल। याच्यात मतं तुम्ही विचाराल, मतं सीट्स वगैरे, मी मत आणि सीट्स हा विषय स्वतंत्र आहे। परंतु प्रबोधनकार ठाकरे असतील, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे असतील, यांचे विचार घेऊन चालणारे हे दोघे बंधू, मला असं वाटतं ज्यावेळेस हातात हात घालून या महाराष्ट्राच्या हितासाठी ज्यावेळेस रणशिंग फुंकतील, त्याच हे जे कुत्र्याच्या छत्र्या काही उगवलेल्या आहे ना, थोड्या फार महाराष्ट्राचं बोलतात आणि दिल्लीचे पाय साठतात, ही लोक कुठं औषधालासुद्धा उरणार नाही। आणि शेवटी दोन भावांची वज्रमुठ ही महत्त्वाची असते, वेगवेगळं राहणं आणि एकत्र राहणं। आता आम्ही ग्रामीण भागात राहतो, संयुक्त कुटुंबात, एखाद्या घरात जॉईंट फॅमिली, तर त्याचा एक दबदबा असतो। जो भाऊ एक इकडे एक तिकडे राहतो, त्याचा दबदबा तेवढा नसतो। मला वाटतं ती एक मानसिकतासुद्धा जनतेची होईल आणि निश्चित येणाऱ्या काळात एक मराठी माणसाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक बाब ठरेल। खऱ्या अर्थानं महापालिका निवडणूक होणार आहे, त्या दृष्टीनं ही युती महत्त्वाची आहे आणि कौटुंबिक युती पण होते। सर्व महाराष्ट्र आज आनंद तुमचा शिवसैनिक साजरा करणार आहे, परंतु राजकीयदृष्ट्या ही युती किती महत्त्वाची आहे, मुंबईसाठी तरी किती महत्त्वाची आहे? नाही, ही महत्त्वाचीच आहे। मुंबईसाठी नाही, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे। नुसत्या मुंबईसाठी ही महत्त्वाची नाही, ही पूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सांगितलं ना, हे जागा निवडणुका अपार्ट फ्रॉम ही युती महत्त्वाची असं मला वाटतं। नक्की त्याच्या पलीकडे युती महत्त्वाची आहे, परंतु विरोधक म्हणतात की युतीमुळे आम्हाला काही फरक पडणार नाही। ज्या अर्थी त्यांना फरक पडणार नाही सांगावं लागतं, त्या अर्थी फरक पडणार आहे म्हणूनच ते बोलत आहेत ना। तुम्ही लोक एवढ्या सकाळी माझ्याकडे का आले? काहीतरी फरक पडणार म्हणून झालं असतं, नाही तर तुम्ही झोपले असतील, मी झोपलेलो असतो ना। त्याच्यामुळं युतीला फरक पडणार नाही असं म्हणणं एक तोंड देखलापणा असतो। निश्चित ठाकरे म्हणजे काय तुम्हाला काय साधे वाटले का? काय दोघे पण असतील। त्याच्यामुळं निश्चित मी सांगतो ना, पुन्हा सांगतो, निवडणुका सीट्स बाजूला सोडा, महाराष्ट्र म्हणून हे महत्त्वाचं। राज ठाकरे आक्रमक नेते म्हणून ओळखला जातात, युतीसाठी आक्रमकता त्यांची किती कामी येईल असं तुम्हाला वाटतंय? हे पण दोघे दोन स्वभावाचे जरी असतील आणि दोघांचा जेव्हा सन्मान होईल तर त्याचे इफेक्ट वेगळे असतात। दोघांचा जो उद्धवजी ठाकरे साहेबांचा स्वभाव असेल आणि राजसाहेबांचा स्वभाव असेल, दोन्ही एकत्रित केले तर मला असं वाटतं हे संघटनेसाठी महत्त्वाचं ठरेल, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं ठरेल। शहरात महापालिकेची संभाजीनगरचे इलेक्शन सुरू आहे, सध्या प्रचार सुरू होईल आता, परंतु तुमचं अलायन्स कोणासोबत झाले, काय चर्चा झाली का? नाही, काँग्रेस वंचित यांच्याबरोबर प्रिलिम आमची चर्चा झालेली आहे, पण पुढे काय होईल सांगता येत नाही। कारण शेवटी संघटना, मागच्या जागा, झालेलं मतदान या विषय महत्त्वाचे असतात। याला हा बेस न पकडता नुसत्या जागा विषयावर चर्चा झाली तर ती काही अलायन्स होत नसेल, त्याला काही अर्थही राहत नसतो। बेस असला पाहिजे, आपली संघटना कुठे आहे, काय आहे, मागे कोण निवडून आलं होतं, मागच्या वेळेस आपल्याला किती मतदान झालं, या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास झाला तर मला असं वाटतं इथेही आघाडी होऊ शकते। नक्कीच ते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी आज युतीची घोषणा होणार आहे ती राजकारणाच्या पलीकडे कुठेतरी ही घोषणा असेल। कौटुंबिक ही एक महत्त्वाची आज घटना घडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।